तेच तेच खाऊन जर तुम्हाला कंटाळा आला असेल उपवासाचं पदार्थ, तर आपण आज उपवासाच्या पुऱ्या कशा बनवायच्या ते मी सांगणार आहे. टिप्स अँड ट्रिक्स लक्षात घ्या. अशा फुगलेल्या पुऱ्या तुमच्याही तयार होतील. तर उपवासाच्या पुऱ्यांसाठी आपल्याला राजगिरा पीठ लागणार आहे. राजगिरा पीठ मी 1 कप घेतलेलं आहे. कोणतंही माप घ्या, 1 कप घेतलेलं आहे. आणि एक मीडियम आकाराचा बटाटा घेतला आहे. जर 1 कप पीठ असेल तर पाऊण कप किसलेला उकडलेला बटाटा घ्यायचा आहे. ह्याप्रमाणे माप घ्या, म्हणजे तुमच्याही पुऱ्या तशाच होतील. आणि आता किसून घेतलेलं आहे, म्हणजे आपल्याला पुऱ्या लाटताना गुठळे असे बटाट्याचे लागणार नाही. बघा, याप्रमाणे मऊसूत आपलं किसून झालेलं आहे. त्यात मी 1 टेबलस्पून मीठ घालून घेतलं आहे. चवीनुसार मीठ घालून घ्या. आणि 1 टेबलस्पून मी चिली फ्लेक्स घातले. तुम्ही हिरवी मिरची बारीक पेस्ट घातली तरी चालेल. आणि जिरा पावडर मी 1 टीस्पून घातले. आणि हे सर्व मिक्सचर आपण एक गोळा तयार करायचा आहे. पाणी घालायचं नाही. बटाट्याला मॉइश्चर असल्याकारणाने आपल्या पिठाचा गोळा सहजपणे तयार होईल. याप्रमाणे पिठाचा गोळा तयार झालेला आहे. बघा, बटाटा आणि राजगिरा पीठ घालून मी हे पीठ तयार करून घेतलेलं आहे आणि मळून घेतलेलं आहे. आणि त्याच्यामध्ये शेंगदाण्याचं तेल किंवा तूप 2 टेबलस्पून घालून घेतलं आहे आणि वरच्यावर मळून घेतलेलं आहे. याप्रमाणे तूप लावल्यामुळे आपल्या हाताला पीठ लागणार नाही, चिकटणार नाही. आणि असे गोळे करून मी आता प्लॅस्टिक पेपरवरती सहजपणे आपल्याला पुऱ्या अशा थापून घेता येतील किंवा लाटता येतील. लाटून न घेता आपण ह्याप्रमाणे थापून घ्यायचं आहे. लाटायला थोडंसं कठीण जातं, म्हणून प्रेस करून आपण सहजपणे या पुऱ्या करू शकतो. अशा मी 10-12 पुऱ्या करून घेतलेल्या आहेत. आणि नंतर मी तेलामध्ये हे तळून घेणार आहे. अशा तुम्ही 10-12 पुऱ्या आधी करून घ्या, म्हणजे तुम्हाला सहजपणे पुऱ्या पटापटा काढता येतील. बघा, ह्या साईजच्या आपण पुऱ्या करून घेतलेल्या आहे. जास्त पातळ नाही, जास्त जाड नाही. आणि गरम तेलामध्ये मी ह्या पुऱ्या तळून घेणार आहे. आणि गॅसची फ्लेम आपल्याला मिडियम करायची आहे. याप्रमाणे आपल्या पुऱ्या तयार होतील. अशा टम्म फुगलेल्या असतील. आणि आता ह्या मऊसूत अशा ह्या पुऱ्या जवळजवळ 1 तास तरी अशाच मऊसूत राहतात आणि फुगलेल्या राहतात. बघा, ह्याप्रमाणे आपण ह्या ताज्या गरम गरम पुऱ्या उपवासाला बनवून खाऊ शकता. ह्या चटणीबरोबर, दहीबरोबर किंवा चहाबरोबरही तुम्ही ह्या पुऱ्या खाऊ शकता. तर तुम्हाला ही माझी रेसिपी कशी वाटली? जर आवडली तर प्लीज मला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. नमस्कार.